जर आपण उपस्थित असाल तर व्यासपीठावर यायचं आहे. सुभाष दादा गुरव आपण व्यासपीठावर यायचं आहे. हॅलो पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते. एका बाजूला रामेश्वर गावकडे आहे तर दुसऱ्या बाजूला स्वराज प्रतिष्ठान मिरजोळे संघ. पाहूया आपल्याला मैदानामध्ये खेळता पाहिजे अश्विनी कांबळे चढाईसाठी सज्ज झाले. मिरजोळे संघाकडून पाहायला मिळेल आपल्याला कोणती कामगिरी करणार अश्विनी कांबळे. मागचा सामना जो झाला एका बाजूला चिपळूण विरुद्ध शिवमाता देवरुख. नक्कीच शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी खुशी जोगळे सुंदर कामगिरी करून आपल्या चिपळूण संघाला विजय संपादन करून दिलंय. बरोबर सुंदर कामगिरी कप्तानाला साजेशी कामगिरी केली खुशी जोगळेनं. पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला रामेश्वरी गावकडी संघाकडून दीपाली कांबळी क्रमांक 9 एक बेस्ट रेडर आहे. नक्कीच सुंदर कामगिरी करते आपल्या संघासाठी रामेश्वर गावकडी संघासाठी दीपाली कांबळी पाहायला मिळेल आपल्याला. क्रमांक 9 त्या ठिकाणी चढाई करत असताना मिडाला जाऊन थांबले आक्रमक खेळाडू आहे गावकडी संघाची गावकडी. नक्कीच या ठिकाणी गावकडी गावातून आलेला हा संघ खरोखरच कौतुक करतो आपलं. धन्यवाद. या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून आपला संघ या ठिकाणी दाखल केला. धन्यवाद सर. पुढे आपल्याला त्या ठिकाणी ठेवलं गेलंय रेडरला. त्या ठिकाणी सुंदर कामगिरी करत असताना सुंदर कामगिरी केली गेली त्या ठिकाणी गावकडी संघाकडून. आता मात्र ही एक बेस्ट रेडर म्हणावी लागेल गावकडी संघाची. चढाईसाठी सज्ज होत असताना पाहायला मिळेल आपल्याला क्रमांक 5 आहे त्या ठिकाणी सानिका मांडवकर. नक्कीच सानिका मांडवकर हे सुद्धा एक नाव मोठं आहे कबड्डी विश्वामध्ये. सानिका मांडवकरचं विचार जर केला गेला सानिका मांडवकर त्या ठिकाणी रेडिंगसाठी तयार झाली. रामेश्वर गावकडी संघाची ही खेळाडू सानिका मांडवकर जसे क्रमांक 5 आपल्याला खेळताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज असेल आपल्याला पाहायला मिळेल आपल्याला मिरजोळे संघाची ही एक रेडर. पाहूया कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. त्या ठिकाणी गावकडी संघाच्या मैदानामध्ये खेळत असताना हलकं ठेवलंय मैदान या खेळाडूनं. पाहूया कोणती कामगिरी करेल. कारण नक्कीच आपण पाहता जिल्हास्तरीय रत्नागिरी जिल्हास्तरीय महिलांच्या कबड्डी स्पर्धा सन 2025 सरत्या वर्षाला निरोप देत असताना या ठिकाणी आयोजित केलेली ही स्पर्धा. या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी प्रशिक्षक आहेत कोच आहेत त्यांना ऑर्डरिंग दिले गेले आणि टेक्निकल पॉईंट मिळतोय त्या ठिकाणी स्वराज्य प्रतिष्ठान मिरजोळे संघाला. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल थर्ड आहे क्रमांक 8 अमिषा आगरे. त्या ठिकाणी कोणती भूमिका बजावणार बोनस पॉईंट घेईल का अमिषा आगरे. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी रामेश्वरी गावकडी संघासाठी. ठेवलं गेलंय पुन्हा एकदा क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळेल प्रियंका चव्हाण त्या ठिकाणी सुंदर कामगिरी करत असताना. पुन्हा एकदा अश्विनी पाहायला मिळेल आपल्याला चढाईसाठी सज्ज झाले कोणती कामगिरी करते आपल्या संघासाठी. नक्कीच विचार जर केला गेला 2025 आपल्याला काय दिलं गेलं तर नक्कीच 2025 मध्ये या ठिकाणी या सरत्या वर्षामध्ये या 2025 मध्ये जवळजवळ रत्नागिरी तालुका कबड्डी स्पर्धा या आम्हाला 7 त्या ठिकाणी समजण्यासाठी मिळाली. त्यानंतर मार्च मध्ये झालेली कालिका मंदिर मिरजोळे येथे महाराष्ट्र राज्यस्तरीय कुमारगड कबड्डी स्पर्धा ही सुद्धा या ठिकाणी संधी मिळाली. आणि खरोखरच आमच्या प्रेमापोटी अनेक अशा नामवंत स्पर्धा एका माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला त्या ठिकाणी संधी मिळते. खरोखरच असंच आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे जेणेकरून उत्तरोत्तर ही कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. पुढे अश्विनी चढाईसाठी सज्ज होत असताना पुढे त्या ठिकाणी अश्विनी कांबळे पाहायला मिळाली. नक्कीच रेडर दिला गेले बाद 1 पॉईंट मिळतोय त्या ठिकाणी स्वराज प्रतिष्ठान मिरजोळे संघाला. पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला दीपाली कांबळी क्रमांक 9 चढाईसाठी सज्ज झाली. पाहूया कोणती भूमिका बजावते दीपाली कांबळी गळे त्या ठिकाणी. मित्रांनो कोणीही बाईक्स लावून मॅच पाहू नये याची विनोद असू द्या. आपल्या बाईक्स रस्त्याच्या बाजूला लावायच्या आहेत किंवा 4 व्हीलर्स असतील तर रस्त्याच्या बाजूला लावा आपल्याला विनंती करतो. कोणालाही अडथळा करू नका. स्वराज प्रतिष्ठान मिरजोळे संघ रामेश्वर गावकडी संघ 3 गुण एका गुणाची आघाडी आहे. पुन्हा एकदा अश्विनी कांबळे आपल्याला पाहायला मिळते जसे मग एकच चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती भूमिका बजावणार अश्विनी कांबळे. पाहूया त्या चढाईसाठी जात असताना कोणती कामगिरी केली
अश्विनी कांबळे नक्की पाहूया त्याकडे रोमचा सामना पाहायला मिळतोय एका बाजूला रामेश्वर गावकडी तर दुसऱ्या बाजूला प्रतिष्ठान बिरजोळे प्रतिष्ठान बिरजोळे संघ बरोबर दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत नक्कीच आपल्या पाहूया कोणती कामगिरी करतील आता मात्र जर्सी क्रमांक 9 पाहायला मिळेल आपल्याला दीपाली कांबळी त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झाली पाहूया कोणती कामगिरी करते आपल्या संघासाठी आक्रमक पवित्र आहे या खेळाडूकडे नक्कीच त्या ठिकाणी अनेक स्पर्धा गाजवल्यात दीपाली कांबळीनं दीपाली खोलवर चढाया पाहायला मिळतील दीपालीकडून नक्कीच त्या ठिकाणी अटॅक पाहायला मिळेल बिरजोळी संघाचा बिरजोळी संघामध्ये विचार जर केला गेला अनेक बेस्ट रेडर आहेत आता मात्र जसे मध्ये 2 पाहायला गेलं तर त्या ठिकाणी मैथिली गावकर आपल्याला खेळताना पाहायला मिळते जगडवून ठेवलं गेलं त्या ठिकाणी मैथिली गावकरला 1 पॉईंट मिळेल रामेश्वर गावकडी संघाला पुढे जसे क्रमांक 5 सानिका मांडवकरचा विचार जर केला गेला मूर्ती लहान आहे पण आक्रमकता आहे सानिका मांडवकरकडे सानिका मांडवकर खोलवर चढाया पाहायला मिळतील त्या ठिकाणी रामेश्वर गावकडी संघाचे बेस्ट रेडर सानिका मांडवकर तर विचार जर केला गेला रामेश्वर गावकडी संघाचा दीपाली कांबळी एक बेस्ट रेडर त्यानंतर सानिका मांडवकर असेल पाहूया कोण काम करणार सानिका मांडवकर मैदानात दाखल होत असताना आता मात्र मिडलला जाऊन थांबले मिडलला आल्याच्या नंतर पुन्हा मैदानात दाखल झाली पुन्हा चढाईसाठी सज्ज असेल जसे क्रमांक 9 त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झाली त्रिशा मोहिते एक बेस्ट रेडर आहे बिरजोळी संघाकडे पाहूया कोणती कामगिरी करते आपल्या संघासाठी त्रिशा मोहिते आक्रमक पवित्र पाहायला मिळेल का स्कोर कार्डचा विचार जर केला गेला त्या ठिकाणी 4-4 इक्वल मध्ये बरोबर चाललेला सामना एका बाजूला गावकडी दुसऱ्या बाजूला बिरजोळी संघ आता मध्ये थर्ड रेड आहे सानिका मांडवकर कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी खोलवर चढाई करेल का सानिका मांडवकर टच पॉईंट घ्यावा लागेल बोनस पॉईंट ऑफ आहे कारण 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत 2-2 साखळी सजवली जाते सानिका मांडवकर साठी नक्कीच या ठिकाणी एक खेळाडू सेल्फ आउट झाली मला वाटतं त्या ठिकाणी वेदिका भाटकर होती वेदिका भाटकर अंदाज न आल्याला त्या ठिकाणी सेल्फ आउट झाली 1 पॉईंट मिळेल तो रामेश्वर गावकडी संघाला पुन्हा अश्विनी कांबळे पाहायला मिळते आपल्या चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी अश्विनी कांबळे हॅलो याप्रमाणे सामना स्वराज्य चिपळूण विरुद्ध महाकाळी कुंभारली स्वराज्य चिपळूण विरुद्ध महाकाळी कुंभारली दोन्ही संघांना पहिला पुकार गाडी क्रमांक 15 बाबा हॅलो रस्त्यावरती जर कोणाच्या गाड्या असतील तर प्लीज मित्रांनो सहकार्य करा आपण बाजूला गाड्या घ्यायचे ज्या 4 व्हीलर्स जात आहेत त्यांना रस्ता द्या आणि रस्तिका मायबाप सुद्धा आहे त्यांना ही विनंती असेल आपणही रस्त्यावरून खाली यायचे कोणीही रस्त्यावर थांबू नका पुन्हा अश्विनी कांबळी चढाईसाठी सज्ज झाले अश्विनी कांबळे थर्ड आहे त्या ठिकाणी टच पॉईंट घ्यावा लागेल टच पॉईंट किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल कोणती भूमिका बजावेल अश्विनी कांबळे बिरजोळी संघाची बेस्ट रेडर आहे कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी पाहूया आता मला जगडून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला यस प्रयत्न यशस्वी ठरतोय रामेश्वर गावकडी संघासाठी 1 पॉईंट मिळेल रामेश्वर गावकडी संघाला पुणेला दीपाली कांबळी चढाईसाठी सज्ज झाली जसं क्रमांक 9 पाहायला मिळते आपल्याला नक्कीच बेस्ट रेडर आहे रामेश्वर गावकडी संघाची आतापर्यंत बेस्ट दिलाय सुपर एक राऊंड असेल बिरजोळी संघासाठी नक्कीच या ठिकाणी यशस्वी ठरेल का दीपाली कांबळी कारण एका बाजूला विचार जर केला गेला प्रियंका चव्हाण पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला वेदिका भाटकर सॉरी त्या ठिकाणी सोना भाटकर आपल्याला पाहायला मिळते पाहूया कोणती कामगिरी करणार टाइम आउट घेतला जातोय त्या ठिकाणी गाव बिरजोळी संघाकडून पुन्हा चढाईसाठी सज्ज असेल पाहायला गेलं तर सेफ चढाई बनायला लागेल आता मात्र सानिका मांडवकर चढाईसाठी सज्ज झाले सुपर टेकल ऑन आहे बिरजोळी संघाकडे काय करणार त्या ठिकाणी प्रियंका चव्हाण तर दुसऱ्या बाजूला सोना भाटकर पाहायला मिळते आपल्याला जगडून ठेवलं जात आहे का नक्की त्या ठिकाणी सोना भाटकर डॅश दिला गेलाय पण सानिका मांडवकर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल 2 पॉईंट्स मिळत आहेत
या ठिकाणी बिरजोळी संघाला सुंदर कामगिरी स्वरा भाटकरची. आता मात्र पुन्हा चढाईसाठी सज्ज असेल पाहायला गेलं तर त्रिशा मोहिते. पुन्हा एकदा दीपाली कांबळी जसे मग 9 चढाईसाठी सज्ज होत असताना आता मात्र चढाईसाठी सज्ज झाली. थर्ड आहे जसे मग 6 भक्ती गावकर पाहायला मिळते आपल्याला. नक्की त्या ठिकाणी सुंदर डिफेन्स कामगिरी करतोय. पुणेदा सानिका मांडवकर मागच्या चढाईमध्ये टॅकल केलं गेलं होतं. आता या चढाईमध्ये कोणती कामगिरी करेल सानिका मांडवकर आपल्याला पाहायला मिळते. नक्की सुपर टॅकल ऑन आहे बिरजोळी संघाकडे. पाहूया कोणती कामगिरी केली जाईल सानिका मांडवकरून. खोलवर चढाई पाहायला मिळेल का. आक्रमक खेळाडू आहे गावकडी संघाची विक्रांत माईन. आपण जर कुठे असाल प्लीज संपर्क साधा विक्रांत माईन. पुन्हा एकदा सानिका मांडवकर चढाई करत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. पाहूया कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झाली पाहायला मिळते आपल्याला. ही एका बिरजोळी संघाची चढाई वीर. पुन्हा एकदा सेफ चढाई म्हणावी लागेल. जसं मग 9 होती त्या ठिकाणी त्रिशा मोहिते. आता मात्र पुन्हा एकदा सानिका मांडवकर सुंदर कामगिरी करताना आता मला सुंदर मध्ये प्रियंका चव्हाण. कोणतीही गरज नसताना जे काही करायचं होतं ते सानिका मांडवकरला करायचं होतं. आता सानिका मांडवकर सुंदर कामगिरी करते आपल्या संघासाठी रामेश्वर गावकडी संघासाठी. पुन्हा एकदा जसं मग 7 आपल्याला पाहायला मिळेल. स्वरा भाटकर चढाईसाठी सज्ज झाली होती. पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन असेल. सानिका मांडवकर आक्रमक खेळाडू खेळताना पाहायला मिळते आपल्याला. कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. नक्कीच त्या ठिकाणी टच पॉईंट घेतला जाईल का सानिका मांडवकर कडून. आता मात्र पुन्हा एकदा स्वरा भाटकर मध्ये अटॅक केला जातोय. कोणती कामगिरी पाहायला मिळेल. स्वरा भाटकर जगडून ठेवायचं होतं त्या ठिकाणी त्रिशा मोहितेला मात्र चूक करून बसते. 1 पॉईंट मिळेल पुन्हा एकदा रामेश्वर गावकडी संघाला. पुन्हा एकदा थर्ड रेड स्वरा भाटकर गेले. स्वरा भाटकर कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. टच पॉईंट घेईल का. कारण शेवटची खेळाडू आहे. ऑल आउट दिशेने चाललाय संघ त्या ठिकाणी. स्वराज प्रतिष्ठान बिरजोळी संघ टच पॉईंट केला. दावा केला जातोय. नक्कीच दावा ठरतोय यशस्वी. अटॅक केलाय कोणावरती. जी आक्रमक खेळाडू होती सानिका मांडवकर तिच्यावरती अटॅक केला गेला. 1 पॉईंट मिळेल पुन्हा एकदा. आता मध्ये दाखल झाले मैदानामध्ये पाहायला मिळेल आपल्याला. मैथिली गावकर आले मैदानामध्ये. एका बाजूला मैथिली गावकर दुसऱ्या बाजूला स्वरा भाटकर. कोणती कामगिरी करतील आपल्या संघासाठी. तर रेडिंगच्या स्वरूपात असेल दीपाली कांबळी आपल्या दसरे मका 9 खेळताना पाहायला मिळते. दीपाली कांबळीचा विचार जर केला गेला आक्रमकता आहे मात्र तिचा वारंवार लक्ष त्या ठिकाणी आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतोय. टाइम आउट घेतला गेलाय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत नक्कीच बिरजोळी संघाकडून. पुन्हा एकदा जसं मग 2 पाहायला मिळेल. मैथिली गावकर चढाईसाठी सज्ज असेल. कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी मैथिली गावकर आपल्याला पाहायला मिळते. पाहूया कोणती कामगिरी महत्वाची कामगिरी करेल का बिरजोळी संघासाठी. हाताने घडलेला प्रयत्न सफल ठरला. तोच प्रयत्न पुन्हा एकदा केला जातोय. अटॅक केला जातोय दीपाली कांबळीवरती. पाहूया आता मात्र अटॅक यशस्वी ठरेल का. त्या ठिकाणी पाहायला गेलं तर मैथिली गावकर पाहायला मिळते आपल्याला. बोनस पॉईंट दिला गेलाय. 1 पॉईंट मिळेल त्या ठिकाणी बिरजोळी संघाला. पुन्हा एकदा जसे मग 8 पाहायला मिळते आपल्याला. अमिषा आगरे चढाईसाठी सज्ज झाले. रामेश्वर गावकडी संघाचे खेळाडू खोलवर चढाई पाहायला मिळते. स्वरा भाटकर वरती अटॅक केला जातो. जगडून ठेवलं जातंय. स्वरा भाटकर नक्कीच त्या ठिकाणी सुंदर कामगिरी करत असताना वेदिका भाटकर मैदानात दाखल झाले. ऑफिशियल टाइम आउट घेतला गेलाय. पुण्याला सामन्याला सुरुवात केली जाते. जसे मग 2 मैथिली गावकर आपल्याला खेळताना पाहायला मिळते. बिरजोळी संघाची बेस्ट ट्रेडर मैथिली गावकर. पुण्याला पाहायला मिळते आपल्याला. आता मात्र दीपाली कांबळी चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी दीपाली कांबळी. सुपर टॅकल ऑन आहे त्या ठिकाणी बिरजोळी संघासाठी. नक्कीच एका बाजूला वेदिका भाटकर दुसऱ्या बाजूला स्वरा भाटकर. दोघेही सख्या बहिणी आहेत त्या ठिकाणी. वेदिका भाटकर स्वरा भाटकर आपल्याला बिरजोळी संघासाठी खेळताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कोणती कामगिरी करतील आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा रसिका मायबापाला विनंती असेल आपण रस्त्यावरून बाजारात ऑफिशियल टाइम आउट.
व्हिडिओ शूटिंग वगैरे पुन्हा चढाईसाठी सज्ज झाले. दुसरं बघतो पाहायला मिळते आपल्याला चढाईसाठी सज्ज असेल मैथिली गावकर. त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होत असताना कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी मैथिली गावकर. नक्कीच आतापर्यंत सुंदर कामगिरी केली. स्कोर कार्डचा विचार जर केला गेला 9-11 स्कोर कार्ड पाहायला मिळते. एका बाजूला गावकरी संघ 9 गुण तर दुसऱ्या बाजूला 11 गुण मिरजोळी संघ. म्हणजे 2 गुणांची नाममात्र आघाडी आहे मिरजोळी संघाकडे. पाहूया त्या ठिकाणी पुन्हा एकदा मैथिली गावकर. आता मात्र दीपाली कांबळी पाहायला मिळते. चढाईसाठी सज्ज होत असताना कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी दीपाली कांबळी. पाहूया आता मात्र पुन्हा एकदा सुपर टॅकल केले. सुंदर कामगिरी करते त्या ठिकाणी प्रियंका वेदिका भाटकर. सुंदर कामगिरी करत असताना त्याला साथ मिळाली स्वरा भाटकरची. आणि खरोखरच कौतुक करावं लागेल स्वरा भाटकर. त्यानंतर स्वरा भाटकर आणि वेदिका भाटकर हिचं खरोखर आपल्या संघासाठी आपलं महत्वाचं योगदान देत आहेत. आता मध्ये पुन्हा एकदा अश्विनी कांबळे त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झाली होती. 1 पॉईंट मिळतोय. हाफ टाइम झालाय. हाफ टाइम स्कोर कार्ड 9 जवळ 5 गुणांची आघाडी दुसरा पुकारले. आज काही ते होऊन जाऊन दे उभा राहणार नाही बोलत सेम जाणार काय करतात पुन्हा आपल्याला सुरुवात केली. दुसऱ्या मध्ये 6 पाहायला मिळते आपल्या रामेश्वर गावकरी संघाची. आकांक्षा भातडे त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया कोणती कामगिरी करणार आकांक्षा भातडे. नक्कीच त्या ठिकाणी मोठी खेळाडू आहे. मोठी कामगिरी करेल आपल्या संघासाठी. आक्रमक खेळाडू आहे रामेश्वरी गावकरी संघाची. स्कोर कार्डचा विचार जर केला गेला 9-14 जगडावून ठेवलं गेलं आकांक्षा भातडेला. सुंदर कामगिरी करत असताना वेदिका भाटकर त्याकडे पाहायला मिळते आपल्याला. का म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निवड झाली अशी ही वेदिका भाटकर. पुन्हा अश्विनी कांबळे आपल्या चढाईसाठी सज्ज होत असताना पाहूया जगडून ठेवलं जाईल का. अश्विनी कांबळे नक्की त्याने सुंदर कामगिरी करते. टाकला बाहेर दिला नक्कीच संघ होईल. आता मात्र झटापट पाहायला मिळाली. संघ झाला ऑल आउट. 2+2 पॉईंट टोटल 4 पॉईंट मिळत आहेत त्या ठिकाणी मिरजोळी संघाला. पुन्हा एकदा सानिका मांडवकर आता मात्र कोणती कामगिरी करेल कारण आपला संघ जो आहे तो पिछाडीवर पाहायला मिळतोय. सानिका मांडवकर खोलवर चढाई करावी लागेल सानिका मांडवकरला. सानिका मांडवकर पुन्हा एकदा त्या ठिकाणी अश्विनी कांबळे चढाईसाठी सज्ज होत असताना पाहायला मिळेल आपल्याला. नक्कीच मित्रांनो मी आवर्जून सांगेन तर ज्या टायमिंगला नाकरे पावस स्पर्धा या स्पर्धेवरून माघारी पडत असताना जवळजवळ रात्रीच्या 2-3 वाजले होते. आणि एक मनामध्ये खंत आली होती. मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली होती की जे डुएटार कमिटी मेंबर्स आहेत आपल्याला महेश गुरु असतील सुगत गुरु असतील नितेश तांदळे महेश लिंगायत सर असतील. मी सर्वांना विनंती करतो की आपण ज्या पद्धतीने स्पर्धा भरवता की या ठिकाणी एका आपल्याला जलमान प्रीमियर लीग म्हणजे वेगवेगळ्या गावातील खेळाडू असतील अशी प्रीमियर लीग या स्पर्धेला आपण आयोजित करावं अशी माझी इच्छा आहे की जेणेकरून आपल्या गावातील खेळाडूंना ज्यांना संघ मिळत नाही ते खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल असं माझी इच्छा आहे. ही इच्छा आपण नक्कीच पूर्ण कराल अशी आशा बाळगतो. पुन्हा एकदा अश्विनी कांबळे आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. मैदानामध्ये पाहायला मिळते. नक्कीच त्या ठिकाणी सुंदर कामगिरी करते आपल्या संघासाठी अश्विनी कांबळे. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. नक्कीच त्यांनी खोलवर चढाई करायची अश्विनी कांबळेला. कारण विचार जर केला गेला नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला सफल ठरतो अश्विनी कांबळेसाठी. पुन्हा त्या ठिकाणी सानिका मांडवकर आक्रमक खेळाडू रामेश्वर गावकरी संघाची ती कामगिरी करेल का. स्कोर कार्ड 9 गुणांची आघाडी आहे मिरजोळी संघाकडे. ही आघाडी बिघाडी करून सोडेल का सानिका मांडवकर. पुन्हा एकदा बात करते कोणाला त्या ठिकाणी मला वाटतं स्वरा भाटकर होती. स्वरा भाटकरला बाहेर जाताना पाहायला मिळेल आपल्याला. पुन्हा एकदा आहे अश्विनी कांबळे कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. पाहूया मोठी कामगिरी करेल का अश्विनी कांबळे. पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच किंवा बोनस घ्यावा लागेल अश्विनी कांबळेला. आता मध्ये चूक करून बसते कोण कोपरा रक्षक जशी क्रमांक 8 त्या ठिकाणी होती अमिषा आगरे. आपल्याला पाहायला मिळते अमिषा आगरे चूक करून बसली. काय जे काही करायचं होतं ते अश्विनीला करायचं होतं मात्र चूक करून बसली अमिषा आणि मैदानाच्या बाहेर जाऊन बसले गावकरी संघाची ही खेळाडू. आता मला जशी क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळते पुन्हा सानिका मांडवकर. मागच्या चढाईमध्ये स्वरा भाटकरला बाद केलं होतं. आताच्या चढाईमध्ये कोणती कामगिरी करेल पाहूया. बोनस पॉईंट का मात्र पंचांचा इशारा कोणताही बोनस पॉईंट पाहायला मिळत नाहीये.
पुन्हा अश्विनी मागच्या साड्यामध्ये सुंदर कामगिरी केले तर मला वाटतं त्या ठिकाणी अमिषा आग्रे होती. अमिषा आग्रेला बाद केलं. आता मध्ये पुन्हा कोणत्या खेळाडूवरती अटॅक करेल तर एका बाजूला त्यावेळी पाहायला गेलं तर नक्कीच सानिका मांडवकर पाहायला मिळते. पाहूया तर चालू असताना एका बाजूला रामेश्वर गावकरी दुसऱ्या बाजूला स्वराज प्रदूषण बिरजोळे संघ दोन्ही संघ बलाढ्य संघ आहे. नक्कीच विचार जर केला गेला दोन्ही संघांचा आता मात्र दीपाली कांबळी खेळताना मैदानामध्ये पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी दीपाली कांबळी. जगडून ठेवायचं होतं त्या ठिकाणी चूक करून बसले प्रियंका चव्हाण आणि प्रियंका चव्हाणच्या जोडीला वेदिका भाटकर. नक्कीच टाइम आउट घेतला गेलाय रामेश्वर गावकरी संघ. तर त्या ठिकाणी प्रियंका चव्हाण आली ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या नादात तिच्या जोडीला वेदिका भाटकर आली तिला साथ देण्यासाठी चूक करून बसल्या. 2 पॉईंट्स मिळाले रामेश्वर गावकरी संघाला. कबड्डी स्पर्धा आता मध्ये पाहूया चढाईसाठी सज्ज असेल पुन्हा एकदा अश्विनी आले चढाईसाठी. दुसरं मग एक आपल्याला पाहायला मिळते. पाहूया अश्विनी कांबळे कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी बिरजोळे संघासाठी. आतापर्यंत बेस्ट दिलाय तिनं. पुन्हा टच पॉईंट दावा केला. टच पॉईंट देतोय कोणाला आकांक्षा भातडे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल आपल्याला. नक्कीच त्या ठिकाणी टच केलं सुंदर कामगिरी केली आतापर्यंत अश्विनी कांबळेनं. आता मात्र पुन्हा एकदा एका बाजूला वेदिका भाटकर दुसऱ्या बाजूला विचार जर केला गेला मैथिली गावकर आपल्याला पाहायला मिळते. पाहूया नक्कीच मैथिली गावकरच्या जोडीला विचार जर केला गेला अश्विनी कांबळे पाहायला मिळेल आपल्याला. तर वेदिका भाटकरच्या जोडीला त्रिशा मोहिते आपल्याला खेळताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा अश्विनी आपला बेस्ट देते वारंवार चढाई करताना पाहायला मिळते. अश्विनी कांबळे बिरजोळे संघाची ही खेळाडू म्हणावी लागेल. जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये सुंदर कामगिरी करत असताना बिरजोळे संघाचा विचार जर केला गेला त्या ठिकाणी प्रियंका चव्हाण एक बेस्ट रेडर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला विचार जर केला गेला स्वरा भाटकर ही सुद्धा मैदानाच्या बाहेर आहे. म्हणजे नक्कीच 2 बेस्ट रेडर जे आहेत ते बिरजोळे संघाच्या मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतील. आता मात्र पुन्हा एकदा दीपाली कांबळी दुसरा क्रमांक 9 पाहायला मिळेल. चढाईसाठी सज्ज झाले. कोणती कामगिरी करणार काय घडणार काय बिघडणार दीपाली कांबळीसाठी. त्या स्कोर कार्डचा विचार जर केला गेला 21-13 नक्कीच त्या ठिकाणी 8 गुणांची आघाडी आहे बिरजोळे संघाकडे. ही आघाडी बिघाडी करून सोडेल का अटॅक करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी वेदिका भाटकर वरती. मात्र प्रयत्न यशस्वी ठरतोय का पाहूया. वेदिका भाटकर पुन्हा त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झाले. मैथिली गावकर आपल्याला पाहायला मिळते. कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी मैथिली गावकर. नक्कीच मोठी कामगिरी करायची आहे मैथिली गावकरला. एक बेस्ट रेडर आहे बिरजोळे संघाची. आपला संघ जो आहे जवळजवळ 8 गुणांनी आघाडीवरती आहे. जवळजवळ खरोखरच विचार जर केला गेला थंडी खूप पडली मैदानामध्ये. मैथिली गावकर आता मात्र दीपाली कांबळी त्या ठिकाणी चढायचे थर्ड रेड आहे. दीपाली कांबळी कोणती कामगिरी करणार कारण समोरच्या संघाकडे 8 गुणांची आघाडी आहे. बोनस पॉईंट ऑफ आहे. नक्कीच टच पॉईंट घ्यावा लागेल दीपाली कांबळीला. जर आपण मैदानात थांबले एका बाजूला वेदिका भाटकर दुसऱ्या बाजूला विचार जर केला गेला मैथिली गावकर पाहायला मिळतंय. मेहनत करावी लागेल. आता सगळं ठेवावं लागेल त्या ठिकाणी. एक इंच बळ बिलचं बळ फळ मिळाले कोणाला स्वराज प्रदूषण बिरजोळे संघाला. 1 पॉईंट मिळेल दीपाली कांबळी मैदानाच्या बाहेर. आता मध्ये थर्ड रेड अश्विनी कांबळे पाहायला मिळेल. चढाईसाठी सज्ज झाले. दुसरे मग 1 आहे. नक्कीच अश्विनीसाठी 2-2 ची साखळी सजवली जाते. बघूया सानिका मांडवकर कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. अटॅक केला गेला तर सानिका मांडवकर वरती. पाहूया दीपाली कांबळे चढाईसाठी सज्ज होत असताना अश्विनी कांबळे चढाईसाठी सज्ज होत असताना पाहायला गेलं तर पाहूया त्या ठिकाणी टच पॉईंट घ्यावा लागेल. थर्ड आहे. टच पॉईंट घेतला तर आणि रेडर झालाय बाद. अपयश मिळतंय अश्विनी कांबळेला. म्हणजे नक्कीच मैदान दाखल होईल. आकांक्षा भातडे मैदानात दाखल झाली. पाहूया आकांक्षाने निराश केलंय कारण आकांक्षा ज्या पद्धतीने ओळखली जाते त्या पद्धतीचा खेळ आकांक्षाचा पाहायला मिळाला नाहीये अजूनपर्यंत. पाहूया तो खेळ पाहायला मिळेल का. पुन्हा एकदा सानिका मांडवकर चढाईसाठी सज्ज असेल. दुसरा मग 5 आपल्याला पाहायला मिळते. सानिका मांडवकर कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मैथिली गावकर चढाईसाठी सज्ज झाले. मैथिली गावकर कोणती कामगिरी करते आपल्या संघासाठी. तर आपला संघ जो आहे तो जवळजवळ 22 गुण म्हणजे जवळजवळ 8 गुणांची आघाडी आहे त्या ठिकाणी स्वराज प्रतिष्ठान बिरजोळे संघाकडे.
तर नक्कीच या ठिकाणी सुंदर चाललेले सामने त्यानंतर होणारा सामना असेल एका बाजूला विचार जर केला गेला चिपळूण संघ तर दुसऱ्या बाजूला महाकाली कुंभारली या संघांना पहिला पुकार दुसरा पुकार देऊन झालाय. पाहूया तिसरा पुकार मिळतात. दोन्ही संघांनी आपल्या मैदानामध्ये दाखल व्हायचे. एका बाजूला महाकाली कुंभारली दुसऱ्या बाजूला चिपळूण स्वराज चिपळूण पुणेदा सानिका मांडवकर आक्रमक पवित्रा करत असताना आता मला टच पॉईंट करायचा दावा केला जातोय. पाहूया नक्कीच त्या ठिकाणी दावा यशस्वी ठरतोय. 1 पॉईंट मिळतोय त्या ठिकाणी पुणेकर रामेश्वर गावकरी संघाला. आता मला पुन्हा एकदा पाहायला मिळेल मैथिली गावकर चढाईसाठी सज्ज झाली. वारंवार चढाई करत असताना खोलवर चढाई पाहायला मिळते. त्या ठिकाणी अटॅक केला गेला. जर क्रमांक 8 होती अमिषा आगरे टाइम आउट घेतला जातोय. अमिषा आगरे त्या ठिकाणी अमिषा आगरे होते अटॅक केला गेला. 1 पॉईंट मिळेल पुणेकर मिरजोळी संघाला. त्यांना सवय असते मायनस टेम्परेचरला माझी सवय. पुन्हा सानिका मांडवकर आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. जसं मग 5 सानिका मांडवकर अटॅक करावा लागेल कारण जवळजवळ त्या ठिकाणी आता मात्र वेदिका भाटकर चूक करून बसले. नक्कीच त्या ठिकाणी 1 पॉईंट मिळेल सानिका मांडवकरला. आता आक्रमक झालाय रामेश्वर गावकरी संघ. पुन्हा एकदा मैथिली गावकर चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी. मैथिली गावकर त्या ठिकाणी चढाईसाठी जात असताना कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी. नक्कीच त्या ठिकाणी मोठी खेळाडू आहे. आतापर्यंत अनेक चढाया केल्यात या सामन्यामध्ये मैथिली गावकरनं. मिरजोळी संघाची ही खेळाडू म्हणावी लागेल मैथिली गावकर. पुन्हा एकदा नक्कीच संपायला शेवटची 5 मिनिटं 16-23 23-16 जवळ जवळ 7 गुणांची आघाडी. आता माझं सुंदर कामगिरी सानिका मांडवकर जगलावून ठेवलं गेलं. आता मला सुंदर कामगिरी करते त्या ठिकाणी जगडवून ठेवलं गेलं सानिका मांडवकरला. पुन्हा दीपाली कांबळे चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. दीपाली कांबळे पाहूया कोणती कामगिरी करते आपल्या संघासाठी. नक्कीच त्या ठिकाणी आतापर्यंत सुंदर कामगिरी केली दीपाली कांबळेनं बिरजोळी संघासाठी. पाहूया बेस्ट दिलाय आपला दीपाली कांबळेनं. पुन्हा एकदा दीपाली कांबळे थोडस लक्ष विचलित झालंय. स्कोर कार्ड वरती लक्ष ठेवलंय. आता मात्र दीपाली कांबळे चढाईसाठी सज्ज असते. आतापर्यंत शांत राहिले दीपाली कांबळे. सानिका मांडवकर मात्र सुंदर अटॅक करत होती. आक्रमक पवित्रा धारण केला होता सानिका मांडवकरनं. मात्र त्याच सानिका मांडवकरला सांगा शेवटची 4 मिनिटं त्या सानिका मांडवकरला जखडून ठेवलं गेलं बिरजोळी संघाकडून. आता मात्र दीपाली कांबळे कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. कोणा चढाई पाहायला मिळते दीपाली कांबळेकडून. पाहूया पुढे त्या खेळण्याच्या दिवसात सज्ज झाली दीपाली कांबळे. बोनस गुण ऑफ आहे. 2-2 साखी सजवली जाते. पुन्हा थर्ड रेड आहे अश्विनी कांबळे. कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. टच पॉईंट घ्यावा लागेल. बोनस गुण ऑन आहे. बोनस गुण घेतला जाईल का. नक्कीच त्या ठिकाणी विचार जर केला गेला. अमिषा आगरे आहे कोपरा रक्षक. अमिषा आगरे पुन्हा रजू करून बसते. नक्कीच त्या ठिकाणी जे काही करायचं होतं ते अश्विनी कांबळेला करायचं होतं. मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी अमिषा आगरे चूक करून बसले आणि मैदानाच्या बाहेर जाऊन बसले. पुन्हा एकदा दीपाली कांबळे चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करणार. नक्कीच आक्रमक पवित्रा करावा लागेल. सानिका मांडवकरला मैदानामध्ये आणावं लागेल. जर आपल्याला संघ विजयी करायचंय तर सानिका मैदानामध्ये आणणं गरजेचं असेल रामेश्वर गावकरी संघाला. दीपाली कांबळे पाहूया सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. गुणफलक 26-16 10 गुणांची आघाडी बिरजोळी संघाकडे. पाहूया दीपाली कांबळे कोणती कामगिरी करते. स्वराज्य चिपळूण विरुद्ध महाकाली कुंभारली दोन्ही संघांना तिसरा पुकार. स्वराज्य चिपळूण महाकाली कुंभारली दोन्ही संघांना तिसरा पुकार. पुण्याला पाहायला मिळेल आपल्याला अश्विनी कांबळे काय खेळ खेळलाय या सामन्यामध्ये. सुंदर कामगिरी केले. नक्कीच त्या ठिकाणी विचार जर केला गेला की वेदिका भाटकर वाट पाहते की मला केव्हा मैदानामध्ये आणलं जाईल. पाहूया नक्कीच त्या ठिकाणी वेदिका भाटकर आहे. अश्विनी कांबळे सुंदर कामगिरी करतात. दीपाली कांबळे शांत राहिले या सामन्यामध्ये. थर्ड रेड आहे. आता मला टच पॉईंट किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल. नक्कीच त्या ठिकाणी सुंदर कामगिरी करत असताना प्रियंका चव्हाण जर्सी क्रमांक 5
प्रियंका चव्हाण सुंदर कामगिरी करते आपल्या संघासाठी. पुन्हा सांगू मला शेवटची 2 मिनिटं. पुन्हा एकदा अश्विनी कांबळे चढाईसाठी सज्ज झाले. जसं क्रमांक 1 2-2 ची साखळी सजवली जाते आपल्या संघासाठी. कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी अश्विनी कांबळे. नक्कीच विचार जर केला गेला स्कोर कार्डचा 27-17 10 गुणांची आघाडी मिरजोळी संघाकडे. विक्रांत माई आपण जरा कुठे असाल संपर्क साधा. विक्रांत माई पुन्हा एकदा जर क्रमांक 6 पाहूया त्या ठिकाणी आकांक्षा भाकडे. नक्कीच आक्रमक खेळाडू आहे, सुंदर खेळाडू आहे. पाहायला गेलं तर मोठी कामगिरी करेल आपल्या संघासाठी रामेश्वर गावकडी संघासाठी आकांक्षा भाकडे. आता मात्र रिकाम्या हाताने माघारी. पुन्हा एकदा मैथिली गावकर चढ असेल 2-2 ची साखळी सजवली जाते मैथिली गावकर साठी. कोणती कामगिरी करणार मैथिली गावकर त्या ठिकाणी आकांक्षा भाकडे अटॅक केला गेला. 1 पॉइंट मिळेल मिरजोळी संघाला. सामना शेवटचं मिनिट असेल. आता मात्र पुन्हा एकदा एक चढाई वेळ जसे मग 11 पाहायला मिळते आपल्याला. चढाईसाठी सज्ज झाले राधा मुटकर. रामेश्वर गावकडी संघाची खेळाडू राधा मुटकर आपल्याला खेळताना पाहायला मिळते. पाहूया कोणती कामगिरी करेल. जाता जाता आपल्या संघाचं नाव या ठिकाणी रोशन करून जाईल का राधा मुटकर खेळताना पाहायला मिळते मैदानामध्ये. राधा त्या ठिकाणी अटॅक करण्याचा प्रयत्न होता राधा मुटकरचा. बोनस पॉईंट दिला गेलाय राधा मुटकरला. आता मला पुन्हा सुपर टॅकल ऑन असेल त्या ठिकाणी अश्विनी कांबळे गेले लाईन क्रॉस केले. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर खोलवर चढाई पाहायला मिळेल का अश्विनी कांबळेकडून. आतापर्यंत खेळ सुंदर राहिला अश्विनी कांबळेचा. पाहूया रामेश्वर गावकडी संघाकडून कोण कामगिरी करणार. सुपर टॅकल केलं जाईल का रामेश्वर गावकडी संघ. मात्र अश्विनी कांबळे एक चतुर चालाक खेळाडू म्हणा ओळख आहे अश्विनी कांबळेची. लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या थोडस 10 ते 15 सेकंद खेळण्याची सज्ज झाली होती. आता मात्र मिडलला येऊन थांबले. मिडलला आल्याच्या नंतर एकच करते आपल्या कोट्यातील 30 सेकंद 26-27 सेकंद मध्ये दाखल केले. या ठिकाणी विजय झालाय. पहिला सेमीफायनलचा पहिला भुगार तिसरा भुगार स्वराज्याचे पुन्हा विरुद्ध महाकाली कुंभारली.